नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे यश हा संजनाच्या मागे कांचन आणि आप्पांच्या रूममध्ये गेलेला असतो आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा तो पाहतो की संजनाने काहीतरी घेतलेलं आहे, त्यामुळे यशचं असं म्हणणं असतं काहीही झालं तरी संजनाने जे काही घेतलेलं आहे ते मला बघायचं आहे. आणि मग यश संजनाच्या मागे येतो आणि अनघाला सोबत घेऊन संजनाची चोरी पकडतो. आणि त्यावेळेस संजनाची जी बोबडी वळलेली आहे ना, ती पाहून मात्र खरंच खूप मजा येते. नक्की संजनाची चोरी कशी पकडली जाते, त्याचबरोबर इकडे अरुंधती आप्पांना आणि त्याचबरोबर कांचनला आधार देत आहे, त्यांना समजून सांगत आहे की काही झालं तरी आपल्याला एकीचं बळ दाखवायचं आहे आणि आपल्याला आपलं समृद्धी परत मिळवायचं आहे, यासाठी त्या दोघांना प्रोत्साहन देत आहे. तर हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट करा. तर इकडे अभि त्याचबरोबर अनिरुद्ध संजना आणि ईशा बोलत असतात. तर अभि विचारतो की बाबा तुम्ही जाऊन आलात ना, म्हणजे परत बिल्डरला भेटून, तर त्याचं काय म्हणणं आहे. तेव्हा लगेचच सांगितलं जातं ते म्हणजे इकडे अनिरुद्ध सांगतो की मी विचारून आलेलो आहे, त्याचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी आत्ता आपल्याला राहण्याची सोय काय होणार आहे ते बघावं लागणार आहे, असं बिल्डरने सांगितलेलं आहे. म्हणजे आता ते आपल्याला राहण्यासाठी जे घर देणार आहे ते दाखवायला बोलवलेलं आहे, हे अनिरुद्ध सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्धचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आता आपल्या मनाप्रमाणे आपल्याला घर मिळणार आहे, तर आपल्याला लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करायला पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. त्याचबरोबर ईशा म्हणत असते मी ना खरंच वाटच बघते, किती दिवस झाले या गोष्टीची आपण सगळेजण वाट बघत आहोत, आपल्याला नक्की कळतच नव्हतं की काय करायचं आहे पुढं, हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अभि म्हणत असतो पण बाबा आता आपल्याला पॅकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण करायला लागणार आहेत ना, आणि त्याचबरोबर आम्हाला एक कळत नाही आहे की आजी आप्पा आईच्या घरी जाऊन का राहिले, नक्की काय आहे त्याच्या मागं रिझन. त्यावेळेस ईशा म्हणू लागते की आईला दाखवून द्यायचं असेल ना, बघा मी सांभाळू शकते, म्हणजे मी त्यांची सून आहे ना, तर मी त्यांना सांभाळू शकते हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. ईशाचं सगळं बोलणं हे संजनासारखं असतं आणि ह्यांना दोघांना असं वाटत असतं की का राहिलेत हे, असं या दोघांचं बोलणं चालू असतं. आणि ईशा म्हणत असते की ते याचसाठी राहिलेले आहेत की त्यांना तिथे दाखवून द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर अनिरुद्ध म्हणतो काही का असे ना, आई आप्पा अरुंधतीच्या इथं राहिले या गोष्टीचा मला आनंदच आहे, कारण काहीही झालं तरी आता ते माझ्या डोळ्यासमोर असणार आहेत, त्यामुळं मला बरं वाटणार आहे आणि मला त्यांची एवढी काळजी राहणार नाही, कारण मी रोज त्यांना पाहील. त्यावेळेस संजना पण म्हणत असते अनिरुद्ध तू किती विचार करतोयस रे त्यांचा, म्हणजे आप्पा तुझ्याशी कसेही वागले काहीही झालं तरी तू त्यांचाच विचार करतोयस फक्त. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी ते दोघं माझ्या आईवडील आहेत, माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, काहीही झालं तरी मी त्यांना अंतर देऊ शकत नाही, त्यांच्या आणि माझ्या विचारांमध्ये मतभेद आहेत म्हणून मी त्यांच्यापासून दूर जाईल असं कधीही होणार नाही. काही झालं तरी ते माझे आई आप्पा आहेत आणि मी त्यांच्यासोबत असणार आहे. हे ऐकल्यानंतर संजनाचं असं म्हणणं असतं खरंच अनिरुद्ध तू मनापासून त्यांच्यावर एवढं प्रेम करतो, त्यांना तुझ्याबद्दल काही वाटत नाही. तेवढ्यात अनघा निघालेली असते. अनघाला पाहून अभि विचारतो तू कुठं चाललीस. अनघाला बघून लगेचच इकडे संजना म्हणते की तुझ्या हातात काय आहे, ती पिशवी कसली घेऊन चालली, डबा कसला घेऊन चाललीस. त्याच्यावरती इकडे संजनाला अनघा सांगते की साबुदाण्याची खीर आहे आणि मी आईप्पांसाठी ती खीर केलेली आहे, ती खीर घेऊन चाललेली आहे. हे ऐकल्यावर संजना आणि अभि तिला सांगू लागतात. संजना म्हणते मी कालच सांगितले ना, या घरातली कोणतीही गोष्ट त्यांना दिली जाणार नाही. त्यावरती अनघाचं असं म्हणणं असतं की तुम्ही विसरताय, मी जॉब करते आणि या घरातल्या खर्चामध्ये माझंही कॉन्ट्रीब्युशन आहे, ही गोष्ट तुम्ही विसरताय, असं अनघा दाखवून देते. आणि अनघाने आता संजनाला तिची लायकी दाखवलेली आहे आणि त्याचबरोबर सांगितलेलं आहे की इथून पुढं जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तिथं जाईल, त्यांच्यासोबत राहील आणि मला वाटलं तर मी माझ्या जानकीला घेऊन पण तिकडे जाईल. अभिचं असं म्हणणं असतं की तू असं नको करूस, कारण काही झालं तरी आता इथली कामं आहेत, तू तिथला लोड घेऊ नको तुझ्यावरती. त्यावरती अनघा सांगते की मला काही प्रॉब्लेम नाही
आणि मला कुठेही जायचं नाही हे घर सोडून. तो म्हणत असतो की बिल्डर येणार आहे, हे घर पाडलं जाणार आहे. अनघा म्हणत असते की नाही, मला कुठंच जायचं नाही आहे हे घर सोडून, आणि गरज लागली तर मी आणि जानकी ताईच्या घरी समोरच्या घरी जाऊन राहणार आहे, असं अनघाने स्पष्ट सांगितलेलं असतं. इकडे अनघा इकडे येते. अरुंधती, आप्पा, कांचन बोलत असतात आणि त्याचबरोबर अनघा आलेली असते. त्याच्या आधी आरोही आणि यश येतात. आरोही आणि यश दोघंही डॉक्टरांकडे जाऊन आलेले असतात. आरोहीचं चेकअप असतं आणि बाळ वगैरे आता सुखरूप आहे, आरोहीला काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचबरोबर आरोही खूप नाजूक आहे, त्यामुळे तिनं खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. तेव्हा कांचन म्हणते की अरुंधती, डॉक्टरांनी आता सांगितलं ना 3रा महिना लागेल, आता चोरोटी भरली पाहिजे ना आपल्याला आरोहीची. तेव्हा अरुंधती म्हणते की हो आई, तुम्ही सांगा तेव्हा आपण चोरोटी भरूया आरोहीची. आणि आरोही खुश असते. त्याचबरोबर आप्पा सांगत असतात की आरोही, कितीही टेन्शन असलं काही असलं तरी आता तू स्वार्थी विचार करायचा आहे, तू तुझा आणि बाळाचा विचार करायचा आहे. फक्त तुला आणि बाळाला काय हवं नको त्या गोष्टी पाहायच्या आहेत, हे आप्पा आणि कांचन आरोहीला समजून सांगत असतात. आरोही त्या दोघांचं ऐकत असते. आप्पा यशला सांगत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, आता आरोही आणि बाळाची खूप छान काळजी घ्यायची आहे. त्यांना दोघांनाही काही कमी पडता कामा नये, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी बाळ आणि आरोही दोघंही सुखरूप असले पाहिजेत. आरोही जरा खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं, आता बाळाची वाढ होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी कांचन सांगत असते आणि आरोहीच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं. तेव्हा अरुंधती आणि आरोही म्हणतात की काय झालं. अरुंधती आणि कांचन दोघीही आरोहीला विचारतात काय झालं. तेव्हा आरोही म्हणते की मला ना खरंच रडू आलं, कारण मला ना जाणवतच नव्हतं. म्हणजे मी अनाथ आश्रमात राहिलेली आहे, मला असं वाटायचं की मी एकटी आहे, माझ्यासोबत कोणी नाही आहे. आणि मग कांचनच्या मांडीवर डोकं ठेवून आरोही रडायला सुरुवात करते. खूप रडत असते. तेव्हा कांचन म्हणते काय झालं बाळा, असं नको रडूस. आरोही सांगते मला हे प्रेम मिळेल असं कधी वाटलं नव्हतं ना. तुम्ही सगळेजण इतकं प्रेम देणारं कुटुंब मला मिळालेलं आहे. तुम्ही सगळेजण माझी इतकी काळजी घेताय. यश ही मनापासून माझी काळजी घेतो. हे सगळं आरोही बोलत असते. तेव्हा कांचनचं मत असतं की काळजी करू नकोस बाळा, हे सगळं तुझं आहे, तू पण तेवढी गोड आहेस ना, मग आता रडायची काय गरज आहे. सगळं व्यवस्थित होणार आहे. आता बाळ येतं आहे तुझं या जगामध्ये, त्याचं स्वागत करायचं आहे, त्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. आणि मग तू अशी रडत राहिली तर कशी चालेल सांग बरं. असं म्हणत कांचन ही तिची समजूत घालत आहे, तिला सांगत आहे की रडायची अजिबात गरज नाही. त्यानंतर अरुंधती पण म्हणते उठ, आता रडायची गरज नाही आहे, सगळं काय ते व्यवस्थित होत आहे, मग रडायचं कशासाठी आहे सांग बरं. दोघीही समजूत घालत आहेत, तिला समजून सांगत आहेत की काहीही झालं तरी आता तू 2 जीवाची आहे, स्वार्थीपणा करायचा आहे, पोटाकडे लक्ष द्यायचं आहे, म्हणजे खाण्याकडे लक्ष द्यायचं आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे, डॉक्टर जे सांगत आहेत ते सगळं व्यवस्थित ऐकायचं आहे. तेव्हा आरोही म्हणते की हो. आणि मग आरोहीची समजूत घातली जाते आणि आम्ही आहोत ना तुझी काळजी घ्यायला. अरुंधती पण म्हणते की बाळा रडायची काहीच गरज नाही आहे, आपण आहोत ना सगळे एकत्र. तेव्हा आरोही म्हणते हो ना, जेव्हा आजी आप्पा गेले घर सोडून तेव्हा मला काही सुचत नव्हतं, ते परत आलेत ना मला आता बरं वाटतंय. आणि मग ती सांगू लागते. त्याचबरोबर आप्पा, त्याचबरोबर या कांचन सर्वजण आरोहीची समजूत घालत आहेत, तिला सांगत आहेत की रडू नकोस, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत, तुला काळजी करायची काहीही गरज नाही, हे तिला समजावून सांगत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यश आप्पांच्या ऑर्डर फॉलो करत म्हणतो की हो पीटर, येस पीटर म्हणत त्यांना तो सॅल्यूट करतो. आप्पांनी त्याला सांगितलेलं आहे की आरोहीची आता मनापासून काळजी घ्यायची आहे, तिला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत, हे सगळं आप्पा सांगत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पांचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी बाळ आणि आरोही दोघंही सुखरूप असले पाहिजेत, त्यांना काही होता कामा नये. तेवढ्यात अनघा तिथे येते आणि अनघा म्हणते हे बघ, आता मी साबुदाण्याची खीर बनवून आणलेली आहे आणि ती आवडीनं खायची आहे. अरुंधती म्हणते काय काय अनघा एवढं सगळं, आणि गरम आहे, चला मी सगळ्यांसाठी प्लेट घेऊन येते, असं म्हणत ती प्लेट आणायला जाते. आणि त्याचबरोबर अनघा सांगत असते की तुम्हाला सगळ्यांना आवडते ना, म्हणून मी बनवून आणलेली आहे. त्यावेळेस कांचन म्हणते की खरंच मला ना बघवतच नाही आहे, आता समृद्धी पडणार आहे, आपल्या समृद्धी आपल्या हातून जाणार आहे. या गोष्टीचं कांचनला खूपच वाईट वाटत असतं. कांचनचं असं म्हणणं असतं की समृद्धीच्या बाबतीत जे काय होत आहे ना ते मला खरंच कळतच नाही आहे, म्हणजे माझा मुलगा असं वागेल असं मला वाटलं नव्हतं. त्यावेळेस अनघा आरोही समजूत घालत आहेत आणि म्हणत आहेत की समृद्धीला काही होणार नाही.
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजना ही कांचनच्या रूममध्ये आलेली आहे आणि कांचनच्या रूममध्ये येऊन कांचनच्या कपाटातलं सामान काढत आहे आणि म्हणत आहे की किती साड्या आहेत ह्या म्हातारीकडे, नक्की काय करते एवढं सगळ्यांचं, हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती बोलत असते. आणि तेवढ्यात एक डबा कपाटात सापडतो. तो डबा हातात घेते आणि म्हणते काय आहे याच्यामध्ये. उघडून पाहते तर खूप मोठे दागिने असतात. ते पाहून संजना म्हणते की इतके सारे दागिने, म्हणजे काय करणार आहे ही या दागिन्यांचं, कधी एक दागिना अंगावर घालायला दिला नाही मला आणि स्वतः मात्र हे सगळं जपून ठेवलेलं आहे. हे सगळं संजना बोलत असते. संजनाचं असं म्हणणं असतं की दिला घालायला तर लगेचच दुसऱ्या दिवशी मागून घेतला जातो. हिला ना सगळं स्वतःलाच हवं असतं, म्हणजे एवढं सगळं असून कधी आम्हाला काही 4 गोष्टी द्याव्या असं हिला वाटलं नाही. आता ठीक आहे, हे दागिने आता माझे झालेले आहेत, हे दागिने मी घेऊन जाते आणि त्याचबरोबर याच्यापासून नवीन दागिने बनवून घेते, म्हणजे कोणाला कळणारच नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, हे जर दागिने मी घेऊन नाही गेले तर ह्याचं काय करायचं आणि एवढं मोठं सोडायचं आहे कशाला, या म्हातारीने मला खूप त्रास दिलेला आहे, असं सगळं संजनाचं म्हणणं असतं. त्याचबरोबर संजनाने आता दागिने पिशवीत टाकलेले आहेत. ते दागिने घेऊन ती सोनाराकडे जाणार आहे आणि नवीन घडणावळीचे चांगले दागिने बनवून आणणार आहे. कारण ते जे दागिने आहेत ते जुने आहेत. त्याचबरोबर ते जे दागिने आहेत ते जुने असले तरीही मजबूत आहेत याबद्दल काही शंका नाही. आणि त्याच वेळी तिथं पोहोचतो तो म्हणजे यश. आणि यश म्हणतो की ठीक, काय आहे तुझ्याकडे पिशवीत, मला दाखव आधी, मला बघायचं आहे तू पिशवीत काय घेऊन चाललेली आहे. तेव्हा संजना म्हणत असते की काही नाही आहे. आणि इकडे यशचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी मला कळलं पाहिजे की त्या पिशवीत तुझ्याकडे काय आहे. त्याचवेळी इकडे यश म्हणून तसं घेऊन चाललेला असतो, तिच्या मागे जात असतो आणि संजना मात्र ऐकतच नसते. संजना तशीच पिशवी घेऊन खाली येते आणि यश पण तिच्या मागे मागे धावत आलेला असतो. काय आहे पिशवीत, दाखव मला, मला बघायचं आहे त्यात काय आहे, असं म्हणत तो आलेला असतो. आणि संजना त्याला म्हणते की काही नाही आहे, तुला काय बघायचं आहे का, आणि तू माझ्या हातातली पिशवी बघणार आहेस. त्यावेळेस अभि, त्याचबरोबर ईशा, अनिरुद्ध सर्वजण तिथं आहेत. अभि आणि ईशा म्हणतात की तुला काय करायचं आहे रे यश, म्हणजे तू आता संजनाची पिशवी बघणार आहे, तिच्या पिशवीत काय आहे. तेव्हा यश म्हणतो की हो, कारण तिने आजी आप्पांच्या रूममधून ती पिशवी घेऊन बाहेर आलेली आहे, त्यामुळं मला कळलं पाहिजे की त्या पिशवीत नक्की काय आहे आणि तू दाखवणार आहेस की नाही, असं म्हणत यश तिच्या मागेच लागलेला असतो. तेवढ्यात तो अनघाला म्हणतो, अनघा इकडे ये लवकर. अनघा पण लगेच येते आणि यश इकडे संजनाला म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता मला त्या पिशवीत काय आहे ते कळलं पाहिजे. यशचं असं म्हणणं आहे की संजनाने काहीतरी चोरलेलं आहे आणि ती चोरून घेऊन चाललेली आहे, म्हणून यशला त्या पिशवीत काय आहे ते शोधायचं आहे आणि ते जाणून घ्यायचं आहे. पण संजना मात्र पिशवी दाखवायला तयार नाही. संजनाच्या पिशवीला आपण हात लावला तर ती कांगावा करेल, म्हणून यश म्हणतो की काहीही झालं तरी आत्ता ही जी पिशवी आहे ती अनघाला दाखवायची आणि आपण अनघाकडून शोधायची आहे. हे सगळं यशचं चाललेलं असतं. आणि अनघा तिथे येते. अनघा ती पिशवी घेते. तेव्हा मात्र संजना म्हणू लागते, म्हणजे आता तू काय सांगणार आहेस, म्हणजे मी ही पिशवी बघायची आहे, मी ठरवायचं आहे, मी तुला दाखवायची ही पिशवी, असं तिचं म्हणणं असतं. आणि मग सगळेजण म्हणू लागतात की हो, कारण संजनाने जो गोंधळ घातलेला असतो तो तिलाच माहिती असतो. आणि मग संजनाच्या हातातली पिशवी अनघा हिसकावून घेते आणि म्हणते की मला पाहायचंच आहे. संजनाच्या हातातली पिशवी अनघाने काढून घेतलेली आहे आणि अनघा सांगत आहे की काही झालं तरी हे पिशवी मी पाहणार आहे, कारण ही जर आजींच्या रूममधून घेतलेली असेल तर मला कळलं पाहिजे की याच्यामध्ये काय आहे, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि अनघाने ती पिशवी घेते, त्यातला तो डबा बघते आणि अनघाला धक्का बसतो. कारण अनघा म्हणते की हे तर आजींचे दागिने आहेत आणि डब्यातले दागिने पाहून सगळेजण पाहतच राहतात. यशच्या समोरच संजना म्हणालेली असते, तुला काय वाटलं मी काय चोरी केली आहे का. तेव्हा यश म्हणतो की हे तुझ्याच डोक्यात आले, म्हणजे तू चोरीच केलेली असणार आहे, म्हणूनच तर तुला असं वाटत आहे. आणि फायनली डबा उघडल्यानंतर कांचनचे दागिने जेव्हा त्या डब्यामध्ये दिसतात तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. आणि संजना म्हणते की हे आईंचे दागिने आहेत, मी त्यांना द्यायला चालले होते. तेव्हा यश म्हणू लागतो, काय सांगतेस तू, हे दागिने तू आजीला नेऊन देणार होतीस आणि तिकडं आईच्या घरी, आजी आईच्या घरी राहते तिथे नेऊन देणार होतीस. नाही, कसं आहे, माझा याच्यावर विश्वासच बसत नाही आहे ना, म्हणून मी तुला वारंवार विचारतोय, खरंच घेऊन जाणार होतीस का. तेव्हा संजना म्हणते, नाही तर मी काय करणार होते याचं, आणि मला काय करायचं आहे, एवढी मोठी प्रॉपर्टी मला मिळालेलीच आहे ना, घर मला मिळालेलंच आहे, त्यामुळे या दागिन्यांनी मला काय करायचं आहे.
आणि संजना चांगलीच तोंडावर पडलेली असते. संजनाला कळून चुकलेलं असतं की आपली काय चूक झालेली आहे आणि अनिरुद्धलाही धक्का बसतो. तेव्हा संजना मुद्दाम म्हणते की मी खरंच सांगते की मी हे दागिने घेऊन आईंना द्यायलाच चालले होते. तेव्हा यश म्हणतो आता तरी खोटं बोलू नकोस, चोरी पकडली गेली आहे तुझी, असं यशचं म्हणणं असतं. पण संजना म्हणत असते की नाही, मी हे दागिने आईंनाच द्यायला चालले होते. तेव्हा अनिरुद्धला ती म्हणू लागते की अनिरुद्ध तुला पण असंच वाटतंय का की मी हे दागिने लपवत होते. तेव्हा यश म्हणतो की काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये, तू हे दागिने स्वतःकडेच ठेवत होतीस आणि आता आमच्या सर्वांच्या समोर दाखवत आहेस. यशने मात्र संजनाला चांगलंच पकडलेलं असतं आणि तिची चोरी पण इकडे सगळ्यांच्या समोर आणलेली असते. अनघा पण यशच्या मदतीला धावून आलेली असते. अनघाने दाखवून दिलेलं असतं की संजना तिच्यावरती जी सासूगिरी करत आहे की या घरातलं हे घेऊन जायचं नाही, ते घेऊन जायचं नाही. पण अनघाने आज दाखवून दिलेलं आहे की तू कितीही सासूगिरी केली तरी या घरावरती माझाही तेवढाच हक्क आहे आणि मी तो अधिकार गाजवू शकते. आणि अनघाने तो अधिकार गाजवून संजनाच्या हातातली पिशवी काढून घेत ती बघितलेली आहे की नक्की त्याच्यामध्ये काय आहे, संजना काय घेऊन चाललेली होती. या सगळ्या गोष्टींचा शोध आता लावलेला आहे. त्यानंतर संजनाची तर वाट लागलेली आहे. तिला असं वाटलंच नव्हतं की यश एवढा कांगावा करेल आणि यश सगळ्यांच्या समोर पिशवी बघेल. पण त्या क्षणी संजनाने उत्तर दिलेलं असतं. इकडे अरुंधती, कांचन, आप्पा बोलत असतात. तेव्हा अरुंधती म्हणते की आप्पा आता तुम्हाला पोलीस कंप्लेंट करावी लागेल. तेव्हा आप्पा म्हणतात अगं अरुंधती नको, ते कायद्याची झंझट नकोच आहे मला, कारण तुला माहिती आहे ना ते केसचा निकाल लागेपर्यंत आम्ही जिवंत राहू की नाही ते पण मला माहीत नाही आहे. तुला माहिती आहे ना कायद्याचं कसं असतं ते, आणि मी स्वतःच्याच मुलाच्या विरोधात कोर्टात जाऊन काय करायचं आहे, नको आहेत मला त्या गोष्टी. तेव्हा अरुंधती म्हणते की कोर्टात जायची इच्छा कोणाला आहे आप्पा, पण त्यांनी जे फसवलेलं आहे त्याच्यासाठी तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत ना, असं आप्पांना इकडे अरुंधती सांगत असते. त्यावेळेस आप्पांचं असं म्हणणं असतं की हो अरुंधती तुझं बरोबर आहे, पण काहीही झालं तरी तुला माहिती आहे ना. तेव्हा अरुंधती म्हणते की तुम्ही समृद्धी पडताना पाहू शकताय का, आपला समृद्धी आपल्याला पडू द्यायचा नाही आहे ना, मग त्यासाठी हे सगळं करावंच लागेल, असं अरुंधती सांगत असते. अरुंधतीचं म्हणणं आप्पांना पटत असतं, पण आप्पांचं असं म्हणणं असतं की याच्यासाठी अरुंधती आम्ही इथे येत नव्हतो, उगीच तुला आमच्यामुळं त्रास नको, असं आप्पा बोलत असतात. त्याचवेळी अरुंधती म्हणते त्रास कसला आप्पा, काही त्रास होत नाही आहे. आप्पा म्हणतात की अगं मी स्वतःहून त्या पेपरवर सह्या केलेत अरुंधती, मग आपण कोर्टासमोर कसं प्रूव्ह करणार आहे, तुझ्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, आपल्याकडे पुरावे काहीच नाहीत. अरुंधती म्हणते हो बरोबर आहे तुमचं, आपल्याकडे पुरावे काहीच नाहीत, परंतु आपल्याला ह्या गोष्टी तरी माहिती आहेत ना की हे सगळं काय झालेलं आहे. तुम्ही जर असाल तर मी तुमचं समृद्धी तुम्हाला परत मिळवून देऊ शकते, असं अरुंधती आप्पांना सांगत आहे. आणि आप्पांना म्हणत आहे की मला तुमची साथ हवी, जर का तुम्ही केस केली तरच आपण अरुंधती समृद्धी परत मिळवू शकतो. आप्पा मात्र म्हणत असतात की नको अरुंधती, त्या केसचा निकाल लागेपर्यंत आम्ही जिवंत राहू की नाही हे पण माहिती नाही आहे, कशाला उगीच ती कटकट आपल्या डोक्याला लावून घ्यायची आहे, असं आप्पा सांगत असतात. अरुंधतीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आप्पा सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला आपल्या पद्धतीनं करायच्या आहेत आणि आपल्याला आपलं समृद्धी हे वाचवायचं आहे, असं अरुंधती आप्पांना सांगत आहे. उद्याच्या भागामध्ये आप्पांना अरुंधती म्हणते जर तुम्ही केस केली तरच आप्पा मी तुमच्या बाजूने उभी राहू शकते. तेवढ्यात यशही तिथं आलेला आहे. यश म्हणतो की आपल्याला एकीचं बळ दाखवायची वेळ आलेली आहे आणि आपण एकीचं बळ दाखवून आपलं समृद्धी परत मिळवू शकतो, असं यश पण आप्पांना सांगत आहे. आणि फायनली आता समृद्धी मिळवण्यासाठी यश, आप्पा, अरुंधती सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि ते अरुंधती मिळून सगळेजण आता इकडे संजनाला दाखवून देणार आहेत की एकीचं बळ काय असतं ते. आता समृद्धी वाचवण्यासाठी अनिरुद्धला कायद्याच्या कचाट्यात अडकवणार आहेत. तर त्याचबरोबर आप्पा अरुंधतीला म्हणतात की तुझ्यावरती खूप गलिच्छ शब्दामध्ये टीका केली जाईल, तुझ्याबद्दल खूप वाईट बोललं जाईल कोर्टात. तेव्हा अरुंधती म्हणते की काही हरकत नाही आप्पा, सगळ्या गोष्टी फेस करायची माझी तयारी आहे. आणि अरुंधती या गोष्टीसाठी आता सज्ज झालेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये समृद्धी पुन्हा मिळवायचंच आहे. आता आप्पा, यश, अरुंधती यांना यश कसं मिळतं हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.